हाय मैत्रिणींनो, ही डिश कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते. माझी खूप फेवरेट आहे ढोकळा. पण करताना बिघडते. आजची रेसिपी नक्की ट्राय करा, अजिबात बिघडणार नाही. तांदूळ डाळीपासून बनवलेला ढोकळा एकदम मौसूद आणि लुसलुशीत. घरात जे तांदूळ असतील ते 1 वाटी तांदूळ घ्यायचे, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ. डाळी तांदूळ स्वच्छ करायचे आणि सकाळी ते भिजत ठेवायचे. 5 वाजता आपल्याला बारीक पीठ करायचं आहे, जसं इडलीचं करतो तसं. फक्त याच्यात आपल्याला 1 वाटी दही ॲड करायचं आहे आणि पीठ हे बारीक करून घ्यायचं आहे. रात्रभर हे भिजत ठेवायचं आहे. इडलीचं पीठ फुगून येतं, हे फुगत नाही, पण हे आंबट होतं. आपल्याला ढोकळा करण्यासाठी तयार होतं हे पीठ. ढोकळा करायच्या वेळेस 1 चमच पिठी साखर, थोडासा हिंग, थोडीशी हळद, 1 चमच तेल आणि चवीनुसार मीठ ॲड करून पीठ छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. नंतर 1 चमच आपल्याला सोडा ॲड करून हे पीठ आपल्याला शिजत ठेवायचं आहे. 15 मिनटं शिजवून घ्यायचं छान. एकदम मऊसूद ढोकळा तयार होतो. हे बघा मऊ एकदम झाला आहे. त्याला तडका देण्यासाठी मोहरी, जिरे आणि तीळ देऊन तुम्हाला जसं आवडतं तसं तडका द्या. खाण्यास तयार. रेसिपी आवडली तर लाईक. हाय, पालक म्हटलं की नेहमी काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा. इथं मोड आलेले मुगाचे आणि पालकाचे मी चिले बनवले आहेत. 1 वाटी मोड आलेले मूग घ्यायचे, अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा, अर्धी वाटी दही घ्यायचे आणि तिखटानुसार मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि इथं पालकाची पानं घेतलेली आहेत. त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला. चवीनुसार मीठ तर हवंच. नंतर नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे. जसे डोसे आपण करतो त्याचप्रमाणे हे चिले पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. झाकण ठेवून थोडीशी वाफ द्यायची, म्हणजे सहजपणे ते सुटतात. माझी रेसिपी कशी वाटली, आवडली का, कमेंट करून, शेअर करून आणि लाईक करून नक्की सांगा. छान वाटतात ना ग्रीन. मस्त खावा, स्वस्त राहा. माझ्या पेजला फॉलो करा. हाय, दररोजचा नाश्ता तोच खाऊन खूप कंटाळा येतो ना. आज मी यम्मी आणि टेस्टी असा नाश्ता बनवत आहे, सुजीचे आप्पे. सुजी म्हणजे बारीक रवा 2 वाटी घ्यायचा, 1 वाटी दही घ्यायचे, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि हे रात्री भिजत ठेवायचं. सकाळी सुजी छान फुलून येते. बारीक रवा, त्यात बारीक चिरलेला कांदा, 1 टॅमॅटो बारीक चिरायचा आहे, चवीनुसार मीठ, थोडे जिरे ॲड केल्यात, 1 चमच लाल तिखट ॲड केलं आहे मी. ह्याच्यात तुम्ही भाज्याही ॲड करू शकता, मिरचीही ॲड करू शकता, पण मिरची मी टाकली नाही, लहान मुलं शक्यतो मिरची खात नाही. हे बॅटर तयार करायचं. अप्पम पात्राला तेल लावायचं आणि छोटे छोटे आप्पे तुम्ही पाडून घ्यायचे आहेत. आपल्या घरी अचानकपणे पाहुणे येऊ, मैत्री येऊ, कोणीही आलं तरी 10 मिनिटात ब्रेकफास्ट तयार होतो. तुम्ही 2 तास जरी भिजवली सुजी तरी पण छान अशी फुलून येते. थोडासा सोडा ॲड करायचा, छान फुलून येते. छान ब्रेकफास्ट 10 मिनिटात तयार होणारी डिश आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून सांगा आणि नक्की माझ्या चॅनलला भेट द्या. मस्त खावा, स्वस्त राहावा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा.